शेतकरी बांधवांनो नमस्कार मित्रांनो, खरीप हंगाम लवकरच सुरू होत आहे आणि खरीप हंगामासाठी शेतकरी बांधव रासायनिक खते खरेदी करत आहे। अशा वेळी तुम्हाला योग्य रासायनिक खतांच्या किमती आणि कोणत्या विक्रेत्याकडे किती खतसाठा उपलब्ध आहे आणि कोणत्या खताचा किती भाव आहे हे तुम्हाला माहिती असणं फारच गरजेचं आहे। आणि आता तुम्ही संपूर्ण देशातील रासायनिक खतांचे म्हणजे तुमच्या तालुक्यातील कोणत्या खत विक्रेत्याकडे किती खत उपलब्ध आहेत हे तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता। तरी ऑनलाईन चेक कसं करायचं याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा चला असेल चॅनलला पटकन सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम कोणताही ब्राउझर ओपन करा आणि किसान सुविधा gov.in असं सर्च करा। पहिली अधिकृत वेबसाईट येईल, केंद्र शासनाची वेबसाईट आहे, याला ओपन करा। अशा प्रकारचा इंटरफेस सध्या दिसतो आहे। या ठिकाणी तुम्हाला ॲडव्हान्सवरती क्लिक करायचं आहे। सध्या काम यावरती सध्या सुरू आहे। त्यानंतर अनसेफ प्रोसीड टू यावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला या प्रकारे अशी वेबसाईट ओपन झालेली दिसून येते। आता या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहता येणार आहे। कोणत्या खताचा किती साठा उपलब्ध आहे, खताच्या किमती काय असतील, त्या अगोदर तुम्हाला डेस्कटॉप साईट ही ऑन करायची जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती हाताळण्यास सोपं होईल। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला राईट साईडला इंग्लिश पर्याय दिसतो आहे, त्यावरती तुम्ही मराठी लँग्वेज सिलेक्ट करू शकता। मराठी लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे। PM किसान खते, किसान रथ जे काही योजना असतील त्या ठिकाणी दिसतात। तुम्हाला किसान खते या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी खतांचा स्टॉक स्थिती, खताची किंमत आणि फर्टिलायझर रिटेलर हे 3 पर्याय दिसून येतात। शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला खताचा स्टॉक स्थिती यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी राज्य, जिल्हा आणि सिलेक्ट रिटेलर ही सिलेक्ट करावं लागणार आहे। सध्या या पोर्टलचं काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी काही दिसत नाही आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी जे काही फर्टिलायझर स्टॉक्स आहे हे चेक करू शकता। खताचा जो काही स्टॉक स्थिती आहे पाहता येते। त्यानंतर फर्टिलायझर म्हणजे खतांचे प्राईस काय आहे महाराष्ट्रामध्ये ही देखील तुम्हाला या ठिकाणी पाहता येतं। आणि फर्टिलायझर रिटेलर यावरती जाऊन तुम्हाला देखील संपूर्ण या ठिकाणी रिटेलर जे आहेत जिल्ह्यानुसार पाहता येतं।